आयुष्य म्हणजे केवळ श्वासांची ये-जा नसून तो प्रारब्ध आणि पुरुषार्थाचा एक सुंदर मिलाफ आहे. अनेकदा आपल्याला वाटतं की आपण एकटे पडलो आहोत. आपल्याला संघर्षात कुणीच सोबती नाही. पण त्याच क्षणी स्वामी आपल्यासोबत अदृश्य रूपात उभे असतात. आयुष्य जगताना कधी परिस्थिती हाताबाहेर जाते, तर कधी आपलीच माणसं आपली साथ सोडतात. पण लक्षात ठेवा, ज्याचा हात स्वामींनी धरला आहे ना, त्याला जगाच्या कोणत्याही आधाराची गरज उरत नाही. स्वामींचे अस्तित्व म्हणजे त्या वटवृक्षासारखे आहे, जो स्वतः ऊन सोसतो, पण आपल्या भक्तांना मात्र मायेची शीतल सावली देतो. आपण चिंता करतो भविष्याची, आपण रडतो भूतकाळासाठी, पण स्वामी म्हणतात, अरे तू वर्तमानात माझ्या चरणी अर्पण कर. तुझा भविष्यकाळ मी सुवर्णमयी करेन. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा हा तुम्हाला पाडण्यासाठी नसून तुम्हाला अधिक कणखर बनवण्यासाठी स्वामींनी रचलेली ती एक लीला असते. जेव्हा आपण संपूर्ण शरणागतीने म्हणतो की स्वामी आता तुम्हीच जे काय आहे ते पहा, तेव्हापासून खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यातील चमत्कार सुरू होतात. आयुष्य ही एक प्रयोगशाळा आहे. तिथे चुकलात तरी चालेल, पण स्वामींवरील विश्वास कधी चुकू देऊ नका. कारण अक्कलकोटचा तो राजा बसला आहे तुमच्या आयुष्याची विस्कटलेली घडी पुन्हा नीट बसवण्यासाठी. फक्त श्रद्धेचा दिवा तेवत ठेवा आणि सुबरीचा मार्ग मात्र सोडू नका. मग बघा, अशक्य हे शक्य करण्याची ताकद तुमच्यात कशी संचारती ते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.